हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही परोळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहे आज सुद्धा नवीन बीकॉम फर्स्ट सेम एनईपी फायनान्शियल अकाउंट पेटी कॅश बुक। कोणतं कॅश बुक? पेटी कॅश बुक। हे तुम्हाला सुद्धा फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामुळे तुम्हाला होऊ शकते, येऊ शकते, ऑर मध्ये सुद्धा येऊ शकते किंवा मग वरती तुम्हाला जनरल एंट्रीज राहतील किंवा ट्रायल बॅलन्स त्याच्या ऑर मध्ये राहणार आहे पेटी कॅश बुक। कोणतं कॅश बुक? पेटी कॅश बुक। तर आपण याची सुद्धा गणित बघणार आहोत। पेटी कॅश बुक खूपच सोपी आणि साध्या पद्धतीचा आहे, काहीच टेन्शन नाही, काहीच करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे एक्सपेन्सेस दिलेले असतील, काय दिलेले असतील बेटा? एक्सपेन्सेस। तर आपल्याला ते दाखवायचे फक्त। तर बघा आता सगळ्यात सुरुवातीला इन द बुक्स ऑफ ए, कारण की नाव दिलेलं आहे का? नाही, त्याच्यामुळे हे ट्रेडर्स म्हणून दाखवायचं आहे। ओके, म्हणजे ए ट्रेडर्स लिहिलं म्हणजे तो व्यापारी। त्यानंतर खाली लिहायचं पेटी कॅश बुक्स। ओके मित्रांनो, आलं लक्षात? समजलं? तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याची करूया आखणी। ही आखणी जी आहे ही एकदम मोस्ट आयएमपी आहे। जी आखणी दिलेली आहे आपल्याला हीच काय एकदम मोस्ट आयएमपी आहे। बघा आता मित्रांनो, एकदम म्हणजे महत्वाची जी आहे, आपण म्हणतो मोस्ट आयएमपी म्हणजे सर कशी, ही तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एकदम जरुरी आणि आवश्यक आहे मित्रांनो। तर बघा आता यांची जे आपल्याला पेटी कॅश बुक मध्ये जो म्हणजे दुकान व्यवसायामध्ये एखाद्या वेळेस मालक अगर जो असेल तो गावाला गेलेला असेल, म्हणजे जो ऑनर असेल, कंपनीचा जो ऑनर असेल किंवा बिझनेसचा ऑनर असेल, हा बाहेर गावी किंवा वगैरे कुठे ना कुठे गेलेला असेल, आणि एम्प्लॉय म्हणजे त्यांच्याकडे जो एम्प्लॉय असेल आणि जो विश्वासू असेल किंवा एखादा मॅनेजर असेल त्याच्याकडे त्या व्यक्तीने काय केलेलं असेल त्याचे ते व्यवहार दिलेले असतील, तर त्याला जो ऑनर असतो तो काय करत असतो, म्हणजे मालक काय करतो बिझनेसमध्ये की हे पैसे घे आणि तुला काही खर्च करायचा असेल कर्ज आणि याचा मला हिशोब दाखवतो। तर त्याने तो दिलेला असतो आणि तो 4-5 दिवसासाठी 2 दिवस कितीतरी गावाला गेला असेल, तो येईपर्यंत तो त्या पैशातून एक्सपेन्सेस दाखवत असतो। तर बघा आता त्याला पेटी कॅश बुक असं म्हणत असतात। त्याला काय म्हणत असतात? पेटी कॅश बुक। तर पेटी कॅश बुकचे सुरुवातीला 2 कॉलम दाखवून द्यायचे आपण त्याला, म्हणजे 2 आडव्या रेषा दाखवायचे, हे नेहमीकरिता असतात नाही की? तर त्यानंतर हा सुरुवातीला एक कॉलमची आखणी करायची, प्रत्येक एक्सपेन्सेसचे दाखवा लागतात। आता किती एक्सपेन्स? रेव्हेन्यू स्टॅम्प आहे 1, खुली चार्जेस आहे 2, वेजेस 3, टॅक्सी फायर 4, पेड पोस्टेज 5 आहे ना, आणि हे आता चेक रिसीव्ड आहे, म्हणजे एक्सपेन्सेसचे 5 कॉलमची आखणी करावं लागेल तुम्हाला। किती कॉलमची बेटा? 5 कॉलमची। 1 2 3 4 5। तुम्हाला अगर हे एक्सपेन्स अगर समजा तुम्हाला पेपरवरती अगर ते बसत नसतील तर तुम्ही 2 मिळून 1 कॉलमची आखणी करू शकता, म्हणजे 2 मिळून एका कॉलम, म्हणजे एकाच याच्यामध्ये 2 एक्सपेन्सेस लिहायचे आणि जिथं लिहिसान त्याच्या खालीच त्यांना नाव द्यायचे। तर बघा 2 मिळून 1 करू शकता, अशी काहीच हरकत नाही। इथं दाखवायचा तुम्हाला हा सुरुवातीला डेट, म्हणजे जो रिसिव्ड होता, सॉरी रिसिप्टचा कॉलम असतो। कोणता कॉलम असतो? रिसिप्ट। हा RECIPTIS, यस आहे बेटा, RECIPTS रिसिप्ट हा कॉलम दाखवायचा आहे तुम्हाला। त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटासा डेटचा कॉलम दाखवायचा असतो। हा झाला तुमचा डेटचा कॉलम। कोणता? डेटचा। त्यानंतर आता तुम्हाला हा पर्टिक्युलर ओके, आणि पुन्हा एक कॉलम आहे तुम्हाला, म्हणजे इथं जे असते तुम्हाला ते टोटल अमाऊंट म्हणून दाखवावं लागते। काय दाखवावं लागते बेटा? टोटल अमाऊंट आहे की नाही? स्पेलिंग पूर्ण लिहून घ्या तुम्ही, टोटल अमाऊंट। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे दिलेलं आहे तुम्हाला, आता यामध्ये आपण सुरुवातीला काय करू? एक्सपेन्सेस हे कॉलम नंतर यांची बघू, म्हणजे सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये। तर तुम्हाला सुरुवातीला रिसिप्ट, म्हणजे या व्यक्तीला रिसिप्ट म्हणजे ऑनरनी, म्हणजे मॅनेजरला किती पैसे दिलेले आहेत ऑनरनी, तर ऑनरनी मॅनेजरला किती पैसे दिलेले, तर त्या व्यक्तीला युज करण्यासाठी रिसिव्ड चेक दिला फॉर ₹200 फॉर हेड कॅशियर, म्हणजे ज्याच्याकडे कॅश अवेलेबल असेल तो। इथे लिहायचा 1 जानेवारी 2018, आणि ते जे रिसिप्टची अमाऊंट असते ती इथं दाखवायची 200। इथे दाखवायची बेटा 200। अगर 2 वेळा असेल, 2 कॅश दिलेले असतील, एक बँकेमधली आणि एक नगद कॅश, तर त्या 2 दाखवायच्या अमाऊंट। असं बी आपण घरी बघणारच आहोत, काहीच हरकत नाही। तर त्यानंतर आता हे जे असते
तर हे सुरुवातीला आपल्याला टू बँकच्या नावाने लिहायची, बँक अकाउंट इथं डॅश, ती अमाऊंट इथे लिहिलेली असते. त्यानंतर काय करायचे, एकदम सोप्या आणि सध्या संपूर्ण एक्सपेन्सेस इथे लिहून घ्यायचे. पहिले काय करायचे, संपूर्ण एक्सपेन्सेस पर्टिक्युलर मध्ये दाखवायचे तुम्हाला. 4 जानेवारी बेटा 218, पोस्टेज बाय, आता बाय येणार, म्हणजे बाय म्हणजे एक्सपेन्सेस आहेत आपले, कारण की ऑल एक्सपेन्सेस अकाउंट तुम्ही काय करत असता, डेबिट. ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, म्हणून मग बाय पोस्टेज अकाउंट डेबिट. त्यानंतर 6 जानेवारी 2018 बाय टॅक्सी हाय अकाउंट. त्यानंतर 10 जानेवारी बाय वेजेस, अगर 2 असतील तर एकत्र दाखवले तरी चालेल, वेजेस अकाउंट. त्यानंतर 22 जानेवारी बाय कुली चार्जेस. त्यानंतर 31 जानेवारी बाय रिव्हेन्यू स्टॅम्प आहे बेटा, स्टॅम्प. आता रिव्हेन्यू स्टॅम्प म्हणा किंवा टॅम्प्स म्हणा तरी चालेल. बघा स्टॅम्प्स. ओके झालं. तर बघा आता हे जे एक्सपेन्सेस लिहिलेले आहेत आपण, आता यांची जी अमाऊंट दिलेली आपल्याला, सॉरी मी इथं अमाऊंट नाही लिहिली, इथं फक्त हे अमाऊंट दिलेली आहे. तर आपण अमाऊंट बघून घेऊ. तर अमाऊंट जे दिलेली आहे आपल्याला ती अमाऊंट बघूया आपण. तर मी हे माझ्या बुकलेट मधून लिहित असतो. तर पेड पोस्टेजची अमाऊंट आहे 10 रुपीज, टॅक्सी फायरची अमाऊंट आहे 15 रुपीज, त्यानंतर वेजेस आहे 25, त्यानंतर वेजेस 25 झालं. त्यानंतर कुली चार्जेस 70 आणि त्यानंतर रिव्हेन्यू स्टॅम्प आहे 30 बेटा. किती आहे हा, 30. ओके आलं लक्षात. तर बघा आता, तर यामध्ये आपल्याला आता दिलेला आहे किंवा ह्या ज्या अमाऊंट दिलेल्या आहे, संपूर्ण अमाऊंट ज्या असतात ह्या अमाऊंट तुम्हाला इथं दाखवणे आवश्यक आहे. 10, 15, 25, 70 आणि 30. ओके. आता तुम्ही कोणकोणते एक्सपेन्सेस केलेले आहेत, कोणकोणते एक्सपेन्स त्यांचे कॉलम, ज्या पोस्टेज आहे पहिले सुरुवातीला इथे लिहायचं, पहिला पोस्टेज. नेक्स्ट टॅक्सी फायर, ते आता कॉलमचे पर्टिक्युलर कमी असल्यामुळे वेजेस दिसत आहे ना बेटा, बरोबर लिहिजा. कुली चार्जेस. त्यानंतर रिव्हेन्यू स्टॅम्प, कोणता स्टॅम्प बेटा, रिव्हेन्यू हा दिलेला आपल्याला स्टॅम्प. ओके रिव्हेन्यू स्टॅम्प. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा पोस्टेज जो दिलेला आता पोस्टेजची अमाऊंट आहे, तर इथं 10 रुपीज लिहायचं, डॅश 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 टाकायची. 15 आहे टॅक्सीचा अकाउंट, टॅक्सी 15, हे बघा टॅक्सी फायर 15 डॅश डॅश डॅश. त्यानंतर वेजेस इथं डॅश डॅश, किती आहे वेजेस 25 डॅश डॅश. त्यानंतर कुली चार्जेस, मग कुली चार्जेसच्या कॉलमला दाखवा, कुली चार्जेसच्या कॉलमला दाखवायचे, डॅश 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 कुली चार्जेस 70 डॅश 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 डॅश. आणि म्हणजे रिव्हेन्यू स्टॅम्प हा सगळ्यात शेवटचा कॉलम दिलेला आपल्याला 30. किती आहे बेटा, 30 झालं. ओके आलं लक्षात. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये पेटी कॅश बुक आहे, त्याच्यामुळे काहीच टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. तर पेटी कॅश बुक मध्ये तुम्हाला जे दिलेले एक्सपेन्सेस हे फक्त एक्सपेन्सेसच्या कॉलम मध्ये लिहिणे आवश्यक आहे आणि संपूर्ण एक्सपेन्सेस पर्टिक्युलर मध्ये दाखवायचे. बेटा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल बेटा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, म्हणजे मला तुम्ही लाईक करसाल तर मला थोडी आवडणार की बा माझ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण व्हिडिओ आवडत आहेत. बघा आता यामध्ये काय करायचं बेटा, टोटल लिहायची, टोटल दाखवायची. तर हे टोटल या बाजूला लिहितो मी थोडस, टोटल एक्सपेन्सेस आहे की नाही, टोटल एक्सपेन्सेस 30, 70, 25 है ना, 25, 50, 10. आता हे जे ऍडिशनल आहे हे सुद्धा करायचे आपल्याला, हे सुद्धा आपल्याला इथं दाखवायचे आहे.
तर 70 + 30 100 होतात, म्हणजे 100. तसं केल्यापेक्षा आपण असं करू 5 + 5 सोपी आहे, तसं बी दोन्ही सोपी आहे. 5 + 5 10, हा 0 1 कॅरी दिला 7, 7 + 3 10 झाले, 10 नंतर 11 12 13 14 आणि 15 150 आहे बरोबर. हा बघून घ्या बरोबर आहे. 10 10 20 आणि 10 सॉरी 10 10 20 हे 40 हे 50 आणि हे 100, म्हणजे हे 100 आहेत आणि हे 50 म्हणजे 150. ओके आली बरोबर. त्यानंतर आता तुम्हाला इथं ही जी रेषा आहे ही सोडून द्यायची आहे तुम्हाला. इथं 30% म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथं टोटल लिहायची, ही टोटल लिहायची आपली 200 आहे. किती आहे बेटा 200. हे बघा हे टोटल 200 किती आहे आपली 200 आहे ना, दिली ना. हा 200 दिली, म्हणजे ही जी कॅश आहे ही जास्त आहे आणि एक्सपेन्सेस काय झाले कमी 150 एवढेच एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे आपल्याला 31 या महिन्याच्या शेवटची तारीख 31 जानेवारी 2018 हा तर या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये काय दाखवायचं आहे बाय बॅलन्स बी सी आणि डी म्हणजे कॅरीड डाऊन. 200 मधून 150 मायनस करा, 200 मधून 150 मायनस करा, मग किती राहते 200 मधून 150 मायनस केलं तर आपल्याला राहतात 50. किती राहतात बेटा 50. आणि हे काय करायचं एवढं क्लोज करायचं. काय करायचं बेटा क्लोज. त्यानंतर सॉरी हा हे इकडे नाही दाखवले तरी चालेल. त्यानंतर आता खाली म्हणजे या टोटलच्या खाली लिहावं लागते आपल्याला. या टोटलच्या खाली हे तर नाही क्लोज करायचं बेटा. हा थोडस खाली तुम्ही ते. त्यानंतर आता बघा या जानेवारीचा दुसरा 31चा दुसरा दिवस म्हणजे आपल्याकडे बॅलन्स राहणार आहे. आता काय राहणार आहे बॅलन्स 1 फेब्रुवारी 2018 टू बॅलन्स सी आणि डी. बॅलन्स सी आणि डी 50 रुपीज. किती राहतील 50 रुपीज म्हणजे 50 रुपये. अलग लक्षात बेटा. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला एक पेटी कॅशबुक सांगितलेलं आहे. काहीच कठीण नाही आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. तुम्हाला आवडेल म्हणजे आवडेलच. काही अडचण असल्यास मला कमेंट्स करा आणि सांगा. आणि स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या बेटा, काहीच हरकत नाही. मी बाजूला सरकतोय. ओके काढला. समजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.